वसई विरारच्या पालिका आयुक्त पदाचा पदभार सोडताच अनिल पवार यांच्यावर ईडीने छापेमारी केली। नाशिकसह कळवण, सटाणा या नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये देखील अनिल पवार यांच्या मालमत्ता असून त्याची देखील आता चौकशी केली जाते। मी आता नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये आहे आणि याच पाथर्डी शिवारामध्ये अनिल पवार यांच्या मालकीचा एक प्लॉट आहे। आता ज्या ठिकाणी मी उभा आहे हा पांडवलेण्याचा डोंगर माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतोय आणि नाशिकच्या पाथर्डी फाट्यातल्या या परिसराच्या मागच्या बाजूला अर्थात पांडवलेण्याच्या परिसरामध्ये जी ही प्लॉटिंग झालेली आहे त्या प्लॉटिंगपैकी प्लॉट नंबर 244/39 हा 413.25 स्क्वेअर मीटरचा प्लॉट अनिल कुमार खंडेराव पवार यांच्या मालकीचा आहे आणि याच ठिकाणी ईडीचे अधिकारी जे आहे ते येऊन गेल्याची माहिती आहे। सरकारी मूल्य या प्लॉटचं 1,42,900 रुपये इतका आहे, तर बाजारभाव केवळ 50 लाख रुपये इतका दाखवण्यात आलेला आहे। अनिल पवार यांचा दावा आहे की माझा पुतण्या तुषार विजय पवार याने माझी आई निर्मला खंडेराव पवार यांना हा प्लॉट भेट म्हणून दिलेला आहे। त्यामुळे अनिल पवार यांना भेट म्हणून मिळालेला हा प्लॉट आता ईडीच्या रडारवर आलेला आहे आणि कालच ईडीचं पथक नाशिकच्या या प्लॉटवर येऊन याची चौकशी करून गेलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।